होताना आपण पाहिले, 2 षटकामध्ये 26 धावा होताना पाहिलेत. या मॅच मध्ये किती होतील, या मॅच मध्ये धावा किती होतील याचं प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी तमाम रसिक प्रेक्षक माईबापांना पाहिजे. आणि इथे शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलाय. रन्स मात्र 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न तू मे रन्स आल्यात 2. 2 रन इज कम्प्लीट. एका चेंडूचा वाजवी खेळ संपला. एका चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 3 या अंकावरती. एकंदरीत धावा आल्या धाव फलकावरती त्या मात्र 3. पहिले षटक चालू आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दिलीप. इथे काय घडला, इथे काय घडला. यस इट्स द वाईट बॉल. यस अंपायर कॉलिंग वाईट बॉल. अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू. अगदीच या ठिकाणी वाईट बॉल आलाय. वाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तो 4 या अंकावरती. एका चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या धाव फलकावरती 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे बॅटची लिडिंग एज हलकासा टॉपेज लागलाय. सिंगल फास्ट आले. डबलला बदलणार का, परंतु सिंगल एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. आणि एका धावेच्या साहाय्यानिशी टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 अंकावरती. चिखलगाव टीमकडे ती गोलंदाजी आहे, तो गोलंदाजीचा क्लास आहे, तो गोलंदाजीचा थर आहे. आपण पाहिलं जवळपास कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. इथे मात्र अतिरिक्त बाहेर वारंवार वाईट वर्कर करण्याचा प्रयत्न. भले वाईट गेला चालेल, परंतु इथे मोठा फटका बसणार नाही याची काळजी स्वतःपासून घेतोय तो गोलंदाज दिलीप. या स्वेअरच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 6 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या तर 6. फास्ट खेळायचा. चारही साईडनं अगदीच प्रेक्षक पाहायला मिळतात संध्याकाळच्या सत्रामध्ये. जबरदस्त हॉलंडियर बॉन्डर लाईन वरती ताबा घ्या. इथे मोठा फटका, नजाकत भरा स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम फटका. 6 धावींसाठी षटकार. चला मंगेश पवार आणि गुरुनाथ पवार एका जागेवरती थांबू नका. शेवटचे काही क्षण बाकी आहेत. आमच्या मंगेश पवार म्हटलं ना तर 4 दिवस काय मेहनत घेतली. खेळपट्टी सारवल्यापासून तर खेळपट्टी आखण्यापासून गुरुनाथ पवार आणि मंगेश पवारची जी मेहनत आहे ती मेहनत कोणी विसरणार नाही. जबरदस्त मेहनत, जबरदस्त. कौतुक करावं तितकं कमीच आहे. इथे मात्र बॅट फिरवली होती. अगदी लिडिंग एज लागले, बॅटची कडा लागले, फंबल झाल्या. हे फंबल करून चालणार नाही चिखलगाव टीम. आपण 50 किलोमीटर वरून इथपर्यंत आलात. इथे असा खेळ करून चालणार नाही. इथे आपणास प्रत्येक चेंडूवरती 100% कमिटमेंट द्यावं लागेल, 100% योगदान द्यावं लागेल. कारण हा क्रिकेट आहे. एखाद्या चेंडूवरती जर का चुकी झाली ना तर ती चुकी मात्र आपल्या अंगलट येऊ शकते. एखाद्या चेंडूवरती जर का एखादी एक्स्ट्रा धाव देखील गेली ना तरी देखील ती धाव आपल्याला महागात ठरू शकते. इथे मात्र खोलवट टप्प्यात चेंडू होता. गॅदर केला चेंडूला. अगदीच तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त. अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर इथे धावफलकावरती धावसंख्या 15 धावा. शेवटचा बॉल 15 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगली बॅटिंग. इथे खोदून काढले चेंडूला वाईड स्टॉप मध्ये. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न होणार का, ओव्हर थ्रो, परंतु कव्हर बॅकअप चांगलं आहे. स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 16. प्रेक्षकांना आज नुसते षटकार चौकार मात्र इथे पाहायला मिळाले. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर जबरदस्त या ठिकाणी मॅचेस जाऊन धडक दिले खानाव टीमनं. अगदीच खानाव टीमनं जाऊन धडक दिले फायनलमध्ये. हा दुसरा सेमीफायनलचा थरार. कोण सेमीफायनल मधून फायनलमध्ये जाऊन धडक देईल. अगदी चिखलगाव टीम की गोलेवाडी टीम की चिखलगाव टीम याचं उत्तर अगदी दुसऱ्या सत्रातील शेवटच्या बॉलवरती नक्कीच मिळेल. आणि ते उत्तर आम्हाला देतील या दोन्ही टीम आणि आमचे मास्टर स्कोरर देखील. कारण ते आम्हाला जे स्कोर सांगतील तो आम्हाला इथे सांगावं लागेल. म्हणजेच आंब्याच्या झाडाला जर चिक्कू पिकले तर ते चिक्कू पिकले असंच सांगायला लागेल. हे स्कोरर आमचे सांगतायत. मग ते बोलतील ते आम्हाला मान्य करावं लागेल. इथे गोलंदाज तयार. इथे मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत. गोल्डन डकची शिकार होऊ शकते. शिकार केले वाघाची शिकार केले. खऱ्या अर्थानं ज्या विकेटची तलाश होती ती विकेटची तलाश या ठिकाणी शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू होता. चेंडू खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधोमध, परंतु बॅटमध्ये तो फटका पाय तसा बसला नाही. बॅट अगदी चेंडू थोडासा कनेक्ट झाला नाही आणि ते झेल देऊन एक साधा सोपा झेल देऊन 16 या अंकावरती धावफलक मात्र येऊन स्थिरावलंय. 16 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती येऊन स्थिरावल्यात. 5 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. कमीत कमी या 2 षटकामध्ये 25+ धावा
कारण चिखलगाव टीम देखील तितका ताकदीचा संघ आहे. पाहिला आपण कालच्या दिवसामध्ये काय तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. षटकार चौकारांची आतषबाजी तिन्ही मॅचमध्ये अक्षरशः जबरदस्त बॅटिंग पाहिली होती या चिखलगाव टीमची. अतिशय चांगला संघ आहे. खूप लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत आले आणि निश्चितच चांगला खेळ चांगला गेम त्यांचा देखील राहिला. इथे गोलंदाज तयार. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळलंय जरूर मयूरनं, परंतु इथे मात्र आले शिंगल. शिंगलला प्राधान्य दिल्या. तर जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न करेल तो मात्र संदीप. या शिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 17 अंकावरती. पहिल्या सेमीफायनलमध्ये 35 धावा आल्या होत्या. या सेमीफायनलमध्ये किती धावा येतील कारण अद्याप 4 बॉल आहेत. हे 4 बॉलमधील जर का 1-2 मोठे फटके आले ना तर एक आव्हानात्मक धावसंख्या इथे होऊ शकते ती गोलेवाडी टीमची. इथे अतिरिक्त बाहेर आणि हा चेंडू वाईड बॉल. यास वाईड बॉलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 18 धावा. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते तेव्हा तर 18. अद्याप षटक क्रमांक 2 चालू आहे आणि इथे मात्र टपली दिली. शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू होता आणि चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. वन भाव सीमा पार चौकार. 22 धावा. शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 22 धावा स्कोर कार्ड वरती. या 3 चेंडू मागे 1-2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल टीम गोलेवाडीला. चांगला संघ चांगली टीम बांधणी आहे गोलेवाडी टीमची. दोन्ही टीम तितक्या ताकदीच्या आहेत. पुन्हा एकदा तीच ताकद तोच फटका आणि तीच स्टाईल. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 28 अंकावरती. 28 धावा. एकंदरीत धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 28 धावा. स्कोर कार्ड एकंदरीत 28 अंकावरती येऊन पोहोचलाय आणि जवळपास जर का आपण विचार केला ना 28 धावा. पुन्हा एकदा बॅटचे टॉपेज लागले. चेंडू गल्ली पॉइंटला चाललाय. त्या दिशेला प्रोटेक्शन नाहीये. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावत आहेत परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकांनी चांगली मेहनत घेतली. चेंडूला अडवलंय. इथून देखील रन्स मिळत आहेत ते 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. लास्ट बॉल शिल्लक 30 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल शिल्लक लास्ट बॉल. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल स्कोर कार्ड वरती. धावसंख्याला 30. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का पाहूया. याचं उत्तर या बॉलवरती मिळेल. मोठा फटका. जोरदार स्ट्रोक. जबरदस्त फटका. काय जबरदस्त स्ट्रोक केलाय. चेंडू झालाय वाडी लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय 6 धावांसाठी. दणदणीत षटकार. अतिशय चांगला स्ट्रोक. 36 म्हणजे पहिल्या सेमीफायनल मध्ये 35 होत्या. या सेमीफायनल मध्ये 36. येणारे रवींद्र वाघमारे आपल्या ऑफिशियल पंचांना पाण्याची व्यवस्था करायची मैदानच्या आतमध्ये. 12 चेंडू 37 धावींची गरज. 12 चेंडू 37 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग 18.5ची सरासरी 18.50च्या सरासरीने धावा जमा करायचे आहेत टीम अगदी चिखलगाव संघाला. दुसरं षटक खूप महागडं राहिला.
चला मैदानच्या आतमध्ये पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांना घेऊन जातोय जिथे मॅच रंगले. गोलेवाडी विपक्ष चिखलगाव. अगदीच 12 चेंडूचा इथे खेळ. 12 मध्ये बनवायचे आहेत. मोठा फटका, पहिला चेंडू, जोरदार स्ट्रोक, इट का जवाब पत्तरशा. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स, चौकार. अगदी तमाम प्रेक्षक आज इथे आपण पाहतोय. आम्हा स्लाबलेस आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि संपूर्ण या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थाने एक चांगली भेट दिली त्याबद्दल संपूर्ण आयोजकाच्या वतीनं आपलं मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थानं एक वेलवली टीमला सपोर्ट करण्यासाठी आज नाईट रजनीश शिंगलेचे एक मोठे आयोजक रामदास वाघमारे अगदीच यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदीच साहेबांना विनंती करेन की आपण सामाजिक कक्षामध्ये येऊन स्थानपणा व्हावं. इथे आपण पाहिले ना तर आज चेंडू खरोखरच डीप मिडविकेटला आला आहे. खरा थोडंसं फंबलिंग जरूर झालं होतं. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. 12 चेंडू 37 धावींची गरज, ती सुरुवात हवी होती, ती सुरुवात इथे मिळाली. 12 चेंडू 37 धावींचे टार्गेट होतं. पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तदनंतर जर का आपण पाहिलं तर कमबॅक केलंय गोलंदाज प्रल्हादनं. समीकरण आता असणारे ते 10 चेंडू आणि 32 धावींची गरज. 32 धावा इथे रोखायच्या आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र, आणि इथे डायरेक्ट हिट केला असता कदाचित विकेट मिळाली असती. ही सलामीची जोडी इतकी जबरदस्त आहे ना की या सलामीच्या जोडीला खऱ्या अर्थानं रोखणं खूप गरजेचं आहे. कारण खूप चांगली जोडी आहे. कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता, ताकद या टीममध्ये तर नक्कीच. अगदीच आमचे गंगाराम शेठ झोरे यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मंडळीच्या वतीने स्वागत आणि कौतुक. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत, बॅट अगदीच उलटी कॅच घ्यायची होती परंतु कदाचित इथे चेंडूला अडवण्यामध्ये सक्षम ठरलाय. रन्स मिळाला 2. 21 कुछ चलने वाला नाही आहे. अगदीच या ठिकाणी 21 धावसंख्येने काही साध्य होणार नाही. इथे तुम्हाला विजय निश्चित करायचा असेल तर धाव फलकावरती चौकार षटकांची आतषबाजी होणं गरजेचं. सरासरी 18.5चे 18.5च्या सरासरी तुम्हाला इथे धावायचं. आत्तापर्यंत धावा 4 बॉलमध्ये आल्या ते 7. या षटकात अद्याप 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. मोठे फटके येणं गरजेचं. इथे मोठा फटका, उत्तुंग असा फटका फसलाय आणि इथे प्रयत्न केला होता पण तो चेंडू हाताला लागून जातोय. बॉन्ड लाईनच्या बाहेर. मिळतील रन्स 6. षटकार. अतिशय चांगला फटका होता. षटकार टोकलाय. इतका जवाब पत्तरशे. काय जबरदस्त. चिखलगाव वरून ही टीम उगाच चालेल नाहीये. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, लढण्याची क्षमता आहे, जिंकण्याची क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, भरपूर काही आहे. प्रयत्न करताय, प्रयत्न चालू आहेत. इथे मात्र आपण पाहिलं तर हा डॉट बॉल. ब्लॉकमध्ये हा चेंडू होता. हलवार गतीनं हाताळलेला चेंडू सरळ निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये फसवा चेंडू. षटक क्रमांक 1 संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 13. आता येणारे 6 चेंडू आणि 24 धावींची गरज. म्हणजे 6 बॉलमध्ये 4 षटकार तर निश्चितच ठोकायचे आहेत. म्हणजे एका खेळाडूला जागेवरती उभं राहून 4 षटकार ठोकायचीच आहेत 6 बॉलमध्ये. 1-2 बॉल डॉट गेले वावगं ठरणार नाही. फक्त 4 चेंडूला 4 षटकार इथे कंपल्सरी ठोकणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती 8 धावांचं विश्लेषण केलं जातं. तरी देखील आमच्या नवनाथ हिलमला सारखं सांगावं असं वाटतंय की प्रमुख पाहुणे आहेत ते. खरोखरच आजच्या आपल्या इथे उपस्थित नवनाथ हिलम हे प्रमुख पाहुणे आहेत. कारण गेले 3 दिवस. इथे मोठा फटका. काय जबरदस्त स्ट्रोक. मॅच कोणी जिंकलेलं नाही, कोणी हरलं नाही. मॅचची हवा निघू शकते. जबरदस्त स्ट्रोक. षटकार आणि या षटकारनं टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवली 19 अंकावरती. धक 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 धक. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. हृदयाचे ठोके वाढले असतील ते टीम गोलेवाडीचे, हृदयाचे ठोके वाढले असतील तर टीम चिखलगाव टीमच्या. बॅटर तितका चांगला आहे ओमकार. काय जबरदस्त बॅटिंग. आर पार सीमा पार हाईट आहे. अगदीच काय जबरदस्त फटकेबाजी. अगदीच चांगली फटकेबाजी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका. कनेक्ट झाला नाही या बॅटला पाहिजे तसा. मोठा फटका जरूर होता परंतु कनेक्ट झाला नाही. सिंगल आल्या. सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 20 अंकावरती. हार झाली हरकत नाही परंतु खेळा असं की समोरच्या टीमनी देखील म्हटलं पाहिजे की कोणीतरी आम्हाला जोड भेटली होती. अगदीच खूप चांगला खेळ केला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी टक्कर दिली, टप दिली. असा खेळ झाला पाहिजे आणि तो खेळ सध्याच्या घडला. चिखलगाव टीम टफ फाईट देत असताना इथे बॅटची लिडिंग जवळपास टॉपेज लागली
काढायला लागली, सिंगल आले, डबलचा प्रयत्न, रन्स मिळाले 2, तिसरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न करायला हवा होता. इथून धावा आल्या 2 आणि 2 धावेनं धावफलकावरती 22. 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. 22 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अद्याप गरज आहे ते 15 धावेंची. 3 चेंडू 15 धावेंची गरज. 22 धावा धावफलकावरती. हा चेंडू अतिशय महत्त्वाचा. जर ह्या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला ना तर मात्र नक्कीच दोन्ही टीमच्या फासफूस होतील. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू महत्त्वाचा. हा चेंडू दोन्ही टीमसाठी तमाम प्रेक्षक या चेंडूच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षक देखील सांगत असेल की या चेंडूवरती षटकार यायला हवा आणि तो जर षटकार आला ना तर मात्र मजा येईल. प्रयत्न केला परंतु कनेक्ट झाला नाही. खूप चांगला प्रयत्न केला, सिंगलच आले. आता 2 चेंडू आणि 14 धावेंची गरज. स्कोर कार्डवरती धावसंख्या 23. 2 बॉल आणि 14 धावेंची मात्र इथून आता गरज असणार. खूप चांगला प्रयत्न राहिला चिखलगाव टीमचा. अद्याप मॅच कोणी जिंकलेलं नाही, कारण एखादा जर खराब चेंडू एखादा जर आला मैदानच्या आतमध्ये तर मात्र मॅचमध्ये टिकून राहू शकते टीम चिखलगाव. परंतु ती चूक या ठिकाणी गोलंदाज रघुनाथ करणार नाही. माहिती आहे त्याला ही मॅच तिकडे मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे. अगदी शेवटचा बॉल शिल्लक, अगदी ब्लॉकमध्ये हा चेंडू होता. अगदी दोन्ही पायाच्या मधोमध या चेंडूला मारलं होतं आणि इथून एकंदरीत डॉट बॉल, सिंगल आले. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आले. शेवटचा बॉल शिल्लक, 13 धावींची गरज. 1 चेंडू 13 धावींची इथूनही गरज असणार आहे विजयासाठी. आणि इथे चांगला फटका, अगदी चांगला प्रयत्न केला. हा चौकार, या चौकारनं धावा 27. जवळपास 10 धावेने या ठिकाणी परास्त झाले.